नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या तुझं तू खामध्ये। आज आपण बनवणार आहोत अगदी सोपी, झटपट आणि तोंडाला छान लागणारी घरगुती कढी। गरमागरम भातासोबत किंवा नागपुरी सांबार वडी बरोबर कढी म्हणजे एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन। चला तर मग सुरुवात करूया। एक वाटी दही घेतले, पाणी मिसळून घ्यायचं आणि एका छोट्या बाउल मध्ये 2 चमचे बेसन घालायचं आणि पाणी घालून ते मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून ते पूर्ण मिक्स होईल, त्याच्यात गुठळ्या राहणार नाहीत। आता ते मिश्रण आपण दह्यामध्ये घालूयात, जिरे पूड घालूयात आणि खलबत्त्यामध्ये कोथिंबीर, लसूण आणि चवीनुसार मीठ घालूया आणि कुटून घेऊयात। पूर्ण बारीक मिश्रण करून घ्यायचं। आता ते मिश्रण आपण दह्यामध्ये घालूयात, परत मिसळून घेऊयात आणि परत चमच्याने मिक्स करून घ्यायचं। यामध्ये थोडं पाणी घालून बेसनच्या गुठळ्या राहणार नाहीत, अशा पद्धतीने हे मिश्रण छान फेटून घ्यायचं। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून दही आपण रवीने घुसळून घ्यायचं। आवश्यकतेनुसार पाणी घालून सगळं एकजीव करून घेऊया। कढीचं मिश्रण जितकं स्मूथ असेल तितकी कढी छान होते। तोपर्यंत तुम्ही माझ्या तुझं तू खा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला बिलकुल विसरू नका। आता कढीला खरी चव देणारी वेळ आली आहे फोडणीची। एका छोट्या कढईमध्ये तेल किंवा तूप घालून गरम करून ते मोहरी, जिरे, कढीपत्ता, हळद घालून आपण फोडणी देऊयात। फोडणीचा शॉट थोडासा ब्लर झालाय, तरीही फोडणी मात्र एकदम मस्त तडतडली आहे आणि हाच खमंग तडका आपल्या कढीची चव अजूनच वाढवतो। फोडणीचा खमंग सुगंध आला, फोडणीमध्ये थेट आपण कढी ओतून घ्यायची। कंटिन्यू हलवत राहायचं, जेणेकरून आपण जे बेसन घातले ना ते तळाशी लागणार नाही। मी थोडंसं पाणी अजून ऍड केले, जेणेकरून आटून आपल्याला थिकनेस आहे तोच मिळेल। मस्त कलर पण आलाय ना। अजून थोडंसं मीठ घालूया, टेस्ट करून मीठ घालायचं। आता कढीला छान उकळी आली आहे, गॅस मंद करून अजून काही मिनिट तिला छान शिजू देऊया। कढीला उकळी येईपर्यंत ढवळणं महत्वाचं आहे, त्यामुळे कढी फाटत नाही आणि बेसन तळायला लागत नाही। वा, आपली गरमागरम खमंग घरगुती कढी अगदी तयार आहे। गरम भातावर ही कढी आणि सोबत थोडंसं तूप, म्हणजे काय सांगू। तुम्हीही ही कढी नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। मस्त गरमागरम कढी सर्व करून घेऊयात। रेसिपी आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुझं तू खा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशा सोप्या आणि चविष्ट घरगुती रेसिपींसाठी
पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय.